नैसर्गिक पद्धतीने त्वचा उजळ आणि ग्लोईंग बनवायची आहे का? तर हो, कारण त्वचा ना आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की आपली त्वचा उजळ आणि ग्लोईंग असायला पाहिजे. तर एका टोमॅटोपासून ना मी तुम्हाला आज पूर्ण ग्लो आणून दाखवणार आहे चेहऱ्यावर, आणि तेही एका टोमॅटोपासून. टोमॅटो हा आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा घटक आहे, पण तो त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये ना व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि नॅचरल ॲसिड असतात, जे की त्वचेला आपल्या स्वच्छ, उजळ आणि ताजेतवाने ठेवायला मदत करतात. चला तर मग घरच्या घरी आपण टोमॅटो फेशियल कसे करायचे ना तेच पाहू, आणि याचे फायदे ना बरेच आहेत. टोमॅटो फेशियलने ना त्वचा उजळ आणि ग्लोईंग होते. नंतर आता ना ओपन पोअर्सची म्हणजे समस्या खरंच खूपच वाढलेली आहे, तर ते ओपन पोअर्स ना कमी करायला पण खूप मदत होते. म्हणजे एका दिवसात केल्यास लगेच नाही होत, पण आठवड्यातून 1-2 वेळेस जरी केलं ना तरी म्हणजे 2-3 महिन्यात तरी फरक पडायला जाणवतोच. नंतर पिंपल्स कमी करतात आणि ब्लॅक हेड्स पण आपले जे आहेत ना ते पण कमी करायला मदत होते. आता उन्हाळा चालू आहे आणि त्याच्यामुळे ना टॅनिंग खूप वाढलेली आहे. म्हणजे आपण 5-10 मिनटासाठी पण उन्हात गेलो ना तरी आपले हात आणि चेहरा जास्त टॅन होतो, कारण आपला चेहरा पण म्हणजे झाकून जरी ठेवला ना तर जेवढा पार्ट ओपन आहे ना तिथं पण लगेच फरक जाणवतो, आणि हात पण आपले ना पूर्ण कवर नसतात होत. त्यामुळे ना हातावर आणि चेहऱ्यावर सगळ्यात जास्त टॅनिंग व्हायला सुरुवात होते. तर ती टॅनिंग पण ना आपण याने कवर करू शकतो. आणि आता उन्हामुळे चेहरा ना टॅन तर होतोच, त्याच्याबरोबर ना ऑइल पण जमा होते त्याच्यावर. त्यामुळे ना ती ऑइल कमी करण्यासाठी पण याचा ना खरंच खूप छान रोल आहे. तर मी फर्स्ट स्टेपमध्ये ना अगोदर टोमॅटोचा क्लिन्झर म्हणून उपयोग केला होता, जे की टोमॅटो कट करून डायरेक्ट चेहऱ्यावर अप्लाय केलं होतं, आणि ते ना 5 ते 7 मिनिट चेहऱ्यावर पूर्ण घासून घेतलं आणि नंतर ना ते वॉश करून घेतलं. आणि ही जी आहे ना ती सेकंड स्टेप आहे, जी की आपण ना म्हणजे एक टोमॅटो पीस घेतला आणि त्याच्यावर ना साखर टाकली होती, आणि ती साखर आणि टोमॅटो ना चेहऱ्यावर पूर्ण थोडा घासून घेतला, ज्याच्यामुळे ना थोडं घासल्यास ती जी टॅनिंग ती बसलेली आहे ना ती निघून जाण्यास पण चांगलाच उपयोग होतो. आणि ही आहे आपली थर्ड स्टेप. याच्यावर ना मी एक टोमॅटो पीस घेतलेला आहे आणि त्याच्यावर ना मी हळदी पावडर घेतलेला आहे. तुम्ही नॅचरल हळद घेऊ शकता, आणि जर नसेलच तर जे आपण किचनमध्ये वापरतो ना ती पण हळद घेतली तर चालतं. आणि जर तुम्हाला आणखीन पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावर ना थोडं बेसन पावडर पण टाकू शकता, आणि याने ना असं फेस पॅक म्हणून त्याचा यूज करू शकता. किंवा थर्ड स्टेपमध्ये तुम्ही आणखीन थोडं ॲडिशनल पण करू शकता, जे की टोमॅटो प्युरी करून त्याच्यामध्ये बेसन पीठ, मध, नंतर हळद करून पण ना फेस पॅक म्हणून पण त्याचा तुम्ही यूज करू शकता. आणि 5-10 मिनिट ठेवून ना ते जेव्हा सुकेल ना तेव्हा ते वॉश करून पण आपण घेऊ शकतो. पण मी ना तसं नव्हतं केलेलं, तर डायरेक्टच ना टोमॅटो घेऊन त्याच्यावर बेसन पावडर पण नव्हतं टाकलेलं, तर मी डायरेक्ट हळद आणि टोमॅटोज घेऊन मी ना ही थर्ड स्टेप कवर करत आहे. असं पण ना बऱ्यापैकी चांगले रिझल्ट भेटतातच. त्यामुळे तुम्ही हे ना 2-3 वेळेस जर आठवड्यातून केलं आणि 1-2 महिने जरी कंटिन्यू केले ना तरी पण खूप छान रिझल्ट दिसतात. आणि मी ना व्हिडिओला या कोणतेच फिल्टर वापरत नाही आहे सहसा, कारण आपण ना काहीतरी बघून म्हणजे आपलं कसं असतं, एखादी वस्तू आपण बघितली तर आपण काय करतो ती आपल्यावर पण ॲप्लाय करायला बघतो, तर मग आपण खोटं नाही बोलायचं. त्याच्यामुळे ना जे आहे ना रिअल तेच दाखवायचं. त्याच्यामुळे ना मी कोणतंच फिल्टर यूज केलेलं नाही आहे. आणि मी पण ना गावाकडे गेली होती, त्याच्यामुळे उन्हामध्ये 3-4 दिवस आणि जास्त प्रवास, त्यामुळे ना माझ्या पण चेहऱ्यावर खूप टॅनिंग आलेली. त्यामुळे माझा पण चेहरा ना थोडा काळच पडलेला आहे, आणि त्यामुळे म्हणलं की मी तर करतच आहे, तर माझ्याबरोबर ना
माझे रिझल्ट पण तुमच्यासोबत शेअर करावे आणि जर या व्हिडिओमुळे तुम्हाला जर थोडा फायदा झाला ना तरी पण एकदम बेस्टच आहे. त्यामुळे ना हा व्हिडिओ मी बनवायचा ठरवलेला होता. आणि हे सगळं झाल्यास थर्ड स्टेप कंप्लीट झाल्यास चेहरा वॉश करून घेतला आणि नंतर ना तुम्हाला जे कोणतं मॉइश्चरायझर आवडतं ते तुम्ही लावून घेऊ शकता किंवा रोज वॉटर गुलाब जेल हे पण तुम्ही लावून ना ते ठेवू शकता. त्याच्याने पण ना म्हणजे थोडं ड्राय झालेला असताना चेहरा तो थोडा सॉफ्ट होण्यास किंवा मुलायम होण्यास